नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण प्रकरण 8 भारतातील दारिद्र्य हे प्रकरण अभ्यासत होतो। त्यामध्ये आपण सुरुवातीला दारिद्र्य म्हणजे काय ते बघितलं होतं की एखाद्या व्यक्तीचे किंवा कुटुंबाचे उत्पन्न एवढे कमी असते की त्यातून ते आपल्या मूलभूत गरजा म्हणजेच अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य या गरजा पूर्ण करू शकत नाही। अशा स्थितीला दारिद्र्य असे म्हटले जाते। त्यानंतर पुढे आपण की दारिद्र्याची बहुआयामी दारिद्र्य ही संकल्पना अभ्यासली। त्यानंतर भारतीय अर्थतज्ञ अमर्त्य सेन यांची माहितीही आपण बघितली। तसेच पुढे दारिद्र्याच्या दोन संकल्पना आपण अभ्यासल्या, त्या म्हणजे निरपेक्ष दारिद्र्य आणि सापेक्ष दारिद्र्य। आता निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे काय आपण बघितलं होतं की शहरी भागातील जी व्यक्ती दररोज 2100 कॅलरीज म्हणजेच उष्मांक व ग्रामीण भागात दररोज 2400 कॅलरीज उपभोगावर खर्च करू शकत नाही, अशी व्यक्ती निरपेक्ष गरीब अशी समजली जाते। मग आता ही निरपेक्ष दारिद्र्य विकसनशील व अविकसित राष्ट्रांमध्ये आढळून येते, तर सापेक्ष दारिद्र्य हे जगातील सर्व देशांमध्ये आढळून येते। आणि सापेक्ष दारिद्र्यामध्ये कमी उत्पन्न गटाची उच्च उत्पन्न गटाशी तुलना केली जात असते। त्यानंतर बघा की आज आपल्याला दारिद्र्य रेषा ही नवीन संकल्पना अभ्यासायची आहे। आता मग दारिद्र्य रेषा म्हणजे काय, तर दारिद्र्य रेषा ही अशी एक काल्पनिक रेषा आहे की दारिद्र्य रेषेच्या खालील जनता आणि दारिद्र्य रेषेच्या वरील जनता असे आपल्या अर्थव्यवस्थेचे दोन भाग केले जात असतात। आणि मग आपल्या भारतातील दारिद्र्य रेषा ही लोकांच्या मूलभूत गरजांवर आधारलेली आहे। मग आता उदाहरण म्हणून जर आपण घेतलं तर ज्या व्यक्तीचे उत्पन्न शहरांमध्ये 2100 कॅलरीज प्राप्त करू शकत नाही आणि ग्रामीण भागात 2400 कॅलरीज मिळवू शकत नाही, अशा व्यक्तीचा समावेश हा दारिद्र्य रेषेत केला जातो। तसेच बघा की आपल्याला की ही दारिद्र्य रेषा जी आहे तर ती प्रत्येक व्यक्तीच्या दैनंदिन खर्चाशी निगडित आहे। आणि मग विविध समित्या आणि अभ्यासगटांनी दारिद्र्य रेषेची संकल्पना विविध प्रकारे पुढे स्पष्ट केली। आणि मग नीती आयोगाने दारिद्र्याचे प्रमाण कमी करण्यासाठी किंवा दारिद्र्य निर्मूलनासाठी नेमलेल्या कार्यगटाच्या व्याख्येनुसार त्यांनी व्याख्या केलेली आहे की मग दारिद्र्य रेषा म्हणजे काय, तर सामाजिकदृष्ट्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी लागणाऱ्या वस्तू व सेवा खरेदी करण्याइतका खर्च किंवा जो खर्च येतो त्या प्रारंभिक खर्चाच्या पातळीस दारिद्र्य रेषा असे म्हटले जाते। तर नीती आयोगाने ही व्याख्या केलेली आहे। मग आता दारिद्र्य रेषेचे काही प्रमुख उद्देश आहे, तर ते उद्देश आपल्याला पुढे दिलेले आहे। मग पहिला उद्देश आहे की दारिद्र्य रेषेच्या वर व दारिद्र्य रेषेच्या खाली असलेली लोकसंख्या ठरविणे। आता बघा की आपल्या इथे की दारिद्र्य रेषेच्या वर की ज्या व्यक्तीचं उत्पन्न जास्त आहे तर त्या व्यक्तीचा समावेश हा दारिद्र्य रेषेच्या वर केला जातो आणि त्यांना APL असं म्हटलं जातं। आणि ज्या व्यक्तीचं उत्पन्न अतिशय कमी आहे की जे आपल्या मूलभूत गरजासुद्धा पूर्ण करू शकत नाही, अशा व्यक्तीचा समावेश हा दारिद्र्य रेषेच्या खाली म्हणजेच BPL मध्ये केला जात असतो। मग आपण बघितलं की आपल्या देशामध्ये रेशन कार्ड दिले जातात आणि या रेशन कार्डच्या रंगांवरून की त्या व्यक्तीचं उत्पन्न किती आहे किंवा ती व्यक्ती कोणत्या उत्पन्न गटातील आहे हे आपल्याला समजते। मग आपल्या देशामध्ये 3 रंगाचे रेशन कार्ड हे दिले जाते। त्यामध्ये पहिलं रेशन कार्ड आहे किंवा पहिल्या रंगाचं रेशन कार्ड आहे सफेद, की ज्या व्यक्तीचं उत्पन्न खूप जास्त आहे किंवा सर्वाधिक उत्पन्न असणाऱ्या व्यक्तींना सफेद रेशन कार्ड दिलं जातं। त्यानंतर मध्यमवर्गीय जे आहेत किंवा ज्यांचं उत्पन्न मध्यम आहे त्यांना केशरी रंगाचं कार्ड दिलं जातं। आणि ज्या लोकांचं उत्पन्न खूपच कमी आहे की जे आपल्या गरजासुद्धा पूर्ण करू शकत नाही, त्या व्यक्तींना मात्र दारिद्र्य रेषेखालील म्हणजेच पिवळं रेशन कार्ड हे दिलं जात असतं। आणि या दारिद्र्य रेषेवरून सुद्धा बघा की कोणत्या व्यक्तीचं उत्पन्न किती आहे हे ठरवलं जात असतं। त्यानंतर दुसरं उद्दिष्ट किंवा उद्देश आहे की कुटुंबाच्या उपभोग खर्चावरून दारिद्र्याची ओळख पटवणे।
आता मग उपभोग खर्च की स्वतःच्या रोजच्या गरजा पूर्ण करण्यासाठी किती खर्च येतो, तर त्यावरून सुद्धा दारिद्र्य हे ओळखता येतं. त्यानंतर की वेळोवेळी दारिद्र्याचा मागोवा घेऊन प्रदेशांची तुलना करणे. आता कोणत्या प्रदेशामध्ये दारिद्र्याचं प्रमाण किती आहे किंवा एखाद्या प्रदेशामध्ये जास्त आहे, एखाद्या प्रदेशामध्ये कमी आहे, तर यावरून किंवा या प्रदेशांवरून दारिद्र्याचा मागोवा घेतला जातो आणि त्यानुसार प्रदेशांची तुलना ही केली जात असते. त्यानंतर की दारिद्र्य निर्मूलनासाठी म्हणजेच दारिद्र्याचं प्रमाण कमी करण्यासाठी जे कार्यक्रम घेतले जातात त्यासाठी आवश्यक खर्चाचा अंदाज बांधणे हे उद्देश दारिद्र्यरेषे या संकल्पनेमध्ये येतात. मग आता ही दारिद्र्यरेषा ही प्रत्येक राष्ट्रानुसार बदलत असते. तसेच जागतिक बँक जी आहे की जिला आपण वर्ल्ड बँक असं म्हणतो, तर त्या बँकेच्या अहवालानुसार दारिद्र्यरेषा ही 2011च्या किमतीनुसार दर दिवशी $1.90 इतकी क्रयशक्तीच्या समानतेवर आधारित आहे. आता मग क्रयशक्ती म्हणजे काय, तर खर्च करण्याची शक्ती. मग आता क्रयशक्तीच्या आधारानुसार भारतातील 21.2% लोकसंख्या ही दारिद्र्यरेषेखाली आहे. तर हा जागतिक बँकेचा अहवाल आहे आणि त्यानुसार त्यांनी आपल्याला आकडेवारी दिलेली आहे. त्यानंतर पुढे बघा, सांगा पाहू असं एक कोष्टक दिलेलं आहे आणि त्यामध्ये उत्पन्नाचा एक मनोरा दिलेला आहे की त्यामध्ये उच्चांकी उत्पन्न, उच्च मध्यम उत्पन्न, कमी उत्पन्न असं उत्पन्नाचा मनोरा आपल्याला दिलेला आहे आणि काही व्यक्तींची नावं वरती आपल्याला दिलेली आहे. मग त्या व्यक्तींचं उत्पन्नानुसार आपल्याला वर्गीकरण यामध्ये करायचं आहे की कोणत्या व्यक्तीचं कोणतं उत्पन्न असू शकेल. मग आता त्यामध्ये पहिलं आहे उच्चांकी उत्पन्न. आता उच्चांकी उत्पन्न म्हणजे की सर्वात जास्त उत्पन्न. तर मग आता उच्चांकी उत्पन्न हे कोणत्या व्यक्तीचं असू शकतं की जो मोठ्या पदावर आहे किंवा जो मोठा अधिकारी आहे, तर त्याचं उत्पन्न हे उच्चांकी उत्पन्न असू शकतं. मग दिलेल्या नावांमध्ये आपलं उच्चांकी उत्पन्न असणाऱ्या व्यक्ती म्हणजे की बहुराष्ट्रीय कंपनीमधील मुख्याधिकारी की ज्याला CEO असं म्हटलं जातं, त्याचं उत्पन्न हे उच्चांकी उत्पन्न असतं. त्यानंतर आहे उच्च मध्यम उत्पन्न. आता उच्च मध्यम उत्पन्न कोणाचं असेल की जे विशेषाधिकारी असतात, तर त्यांचं हे उच्च मध्यम उत्पन्न असतं. मग आपलं उत्तर आहे की कंपनीमधील विशेषाधिकारी. त्यानंतर आहे मध्यम उत्पन्न. आता मध्यम उत्पन्न कोणाचं असेल तर दुकानातील विक्रेता, तर त्याचं मध्यम उत्पन्न आहे. त्यानंतर कमी उत्पन्न. तर मग आता कमी उत्पन्न असणारी व्यक्ती म्हणजे कंत्राटी कामगार की ज्याचं उत्पन्न अतिशय कमी आहे. तर मग बघा की उत्पन्न मनोऱ्यामध्ये व्यक्तीच्या उत्पन्नानुसार वर्गीकरण आपण केलेलं आहे की उच्चांकी उत्पन्न हे बहुराष्ट्रीय कंपनीमधील मुख्याधिकारी यांचं आहे, उच्च मध्यम उत्पन्न हे विशेषाधिकारी यांचं आहे, मध्यम उत्पन्न दुकानातील विक्रेत्याचं आहे आणि कमी उत्पन्न मात्र कंत्राटी कामगार यांचं आहे. तर आपण उत्पन्नानुसार वर्गीकरण त्यांचं केलेलं आहे. हे फक्त आपल्याला माहितीसाठी आहे, परीक्षेत यावर प्रश्न विचारला जाणार नाही. त्यानंतर पुढे आपल्याला दारिद्र्याचे प्रकार दिलेले आहे. मग आता बघा की दारिद्र्याच्या संकल्पना आपण बघितल्या. आता आपण पुढे दारिद्र्याचे प्रकार बघणार आहोत की संकल्पनांमध्ये आपण निरपेक्ष दारिद्र्य आणि सापेक्ष दारिद्र्य अशा 2 संकल्पना अभ्यासल्या. तर दारिद्र्याचे प्रकार की 2 प्रकार पडतात. पहिलं आहे ग्रामीण दारिद्र्य आणि पुढचं आहे शहरी दारिद्र्य. आता ग्रामीण दारिद्र्य म्हणजे काय, तर ग्रामीण भागांमध्ये आढळून येणाऱ्या दारिद्र्याला ग्रामीण दारिद्र्य असे म्हणतात किंवा मग ग्रामीण भागातील विशिष्ट क्षेत्रातील लोकांना मूळ गरजांपासून वंचित राहणे म्हणजेच ग्रामीण दारिद्र्य. मग आता हे ग्रामीण दारिद्र्य कोणत्या लोकांमध्ये आढळून येतं, तर हे दारिद्र्य सीमांत व अल्पभूधारक जे शेतकरी आहे, तसे भूमिहीन शेतमजूर, कंत्राटी कामगार इत्यादींमध्ये दिसून येतं. मग या ग्रामीण दारिद्र्याची कारणं कोणती किंवा ग्रामीण दारिद्र्य हे कोणकोणत्या कारणांमुळे निर्माण होतं, तर पहिलं आहे शेतीतील कमी उत्पादकता की आपण बघितलं की भारतामध्ये प्रचंड लोकसंख्या आहे
आणि प्रचंड लोकसंख्या असल्यामुळे जास्तीत जास्त लोकसंख्या ही शेती क्षेत्रावर अवलंबून आहे, परंतु या शेती क्षेत्रामध्ये उत्पादनाचं प्रमाण हे अतिशय कमी आहे. कारण आजही जुनाट पद्धतीने शेती केली जाते किंवा आधुनिक पद्धतींचा अभाव शेतीमध्ये आहे आणि उत्पादनाचं प्रमाण त्यामुळे कमी राहिल्यामुळे मोठ्या प्रमाणावर दारिद्र्य हे निर्माण होत असतं. त्यानंतर आहे दुष्काळ, की आपल्या भागामध्ये किंवा आपल्या देशामध्ये की कधी ओला दुष्काळ असतो, कधी कोरडा दुष्काळ असतो आणि ह्या दुष्काळजन्य परिस्थितीमुळे सुद्धा मोठ्या प्रमाणावर लोकांचं नुकसान किंवा पिकांचं नुकसान होतं आणि त्यामुळे दारिद्र्य किंवा गरिबीला लोकांना सामोरे जावं लागतं. त्यानंतर आहे निष्कृष्ट ग्रामीण पायाभूत सुविधा, की ज्या पायाभूत सुविधा ग्रामीण भागामध्ये आहे तर त्या निष्कृष्ट प्रतीच्या आहे, कमी प्रतीच्या आहे आणि त्यामुळे उत्पादनात कोणतीही भर ही पडत नाही. तसेच ग्रामीण भागांमध्ये दारिद्र्याचं प्रमाण जास्त असण्याचं पुढचं कारण आहे पर्यायी रोजगारांची कमतरता, की शेतीला पर्याय म्हणून दुसरा रोजगार हा उपलब्ध होत नाही आणि त्यामुळे शेती क्षेत्रामध्ये अगोदरच उत्पादनाचं प्रमाण कमी राहतं आणि त्यामुळे तेथे रोजगाराच्या संधी या उपलब्ध होत नाही, काम मिळत नाही आणि त्यामुळे वेतन मजुरी न मिळाल्यामुळे गरजा पूर्ण होत नाही आणि गरजा पूर्ण न झाल्यामुळे गरिबी किंवा दारिद्र्य ही समस्या निर्माण होत जाते. परंतु आजही ग्रामीण भागांमध्ये पर्यायी रोजगारांची कमतरता ही निर्माण होत आहे. त्यानंतर पुढचं आहे ग्रामीण कर्जबाजारीपणा, की आज आपण बघतो की भारतीय शेतकरी हा मोठ्या प्रमाणावर कर्जबाजारी आहे, की तो शेतीसाठी किंवा इतर कारणांसाठी मोठ्या प्रमाणावर कर्ज घेतो, परंतु शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादन न निघाल्यामुळे तो ते कर्ज फेडू शकत नाही आणि त्यामुळे दिवसेंदिवस तो अधिक कर्जबाजारी झालेला दिसून येतो आणि त्यामुळे सुद्धा गरिबी आणि दारिद्र्यामध्ये वाढ झालेली दिसून येते. त्यानंतर पुढचं कारण आहे निरक्षरता. आता मोठ्या प्रमाणावर निरक्षरतेचं प्रमाण जास्त आहे, अंधश्रद्धेचं प्रमाण जास्त आहे आणि त्यामुळे सुद्धा बघा गरिबी आणि दारिद्र्य हे किंवा ग्रामीण दारिद्र्यामध्ये वाढ झालेली दिसून येते. त्यानंतर दारिद्र्याचा दुसरा प्रकार आहे शहरी दारिद्र्य. आता जे दारिद्र्य शहरी भागांमध्ये आढळून येते त्या दारिद्र्याला शहरी दारिद्र्य असे म्हटलं जाते, किंवा शहरी भागातील विशिष्ट क्षेत्रातील लोकसंख्येत मूळ गरजांची कमतरता असणे म्हणजे शहरी दारिद्र्य होय. आता शहरी भागातील दारिद्र्य हे मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागातील लोकांचे झालेले स्थलांतर आहे. आता बघा की ग्रामीण भागामध्ये लोकांना काम मिळत नाही, शेती क्षेत्रावर या लोकसंख्येचा अतिरिक्त ताण पडतो, तेव्हा हे लोक कामाच्या शोधामध्ये, रोजगाराच्या शोधामध्ये मोठ्या प्रमाणावर शहराकडे येतात आणि त्यामुळे शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकसंख्येमध्ये वाढ होते आणि त्यामुळे लोकसंख्या जास्त झाल्यामुळे दारिद्र्यातही तेथे वाढ झालेली दिसून येते. त्यानंतर न परवडणारी घरे. आता शहरामध्ये गेल्यानंतर घर भाडे हे न परवडणारे असते आणि त्यामुळे झोपडपट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होते आणि या झोपडपट्ट्यांमुळे सुद्धा मोठ्या प्रमाणावर गरिबी किंवा दारिद्र्याची समस्या या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येते. तसंच पुढचं कारण आहे मंद गतीने औद्योगिक वृद्धी. आता ग्रामीण भागांबरोबर शहरी भागातसुद्धा उद्योगांची जी संख्या आहे तर ती अतिशय कमी आहे आणि त्यामुळे लोकांना रोजगार किंवा काम हे उपलब्ध होत नाही आणि त्यामुळे सुद्धा गरिबी किंवा दारिद्र्याची समस्या ही मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेली आहे. तसेच पायाभूत सुविधांची कमतरता या कारणांमुळे सुद्धा शहरी भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर दारिद्र्य निर्माण झालेले आहे, की रस्ते असेल, वाहतुकी साधनं असेल, पिण्याचे पाणी असेल, वीज असेल किंवा मग बँका असेल, यासारख्या पायाभूत सुविधांची कमतरता आजही शहरी भागांमध्ये दिसून येते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर दारिद्र्यही निर्माण झालेले दिसते. आता शहरी भागांमध्ये झोपडपट्टींमध्ये वाढ होते, तसेच अनौपचारिक क्षेत्रांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढ होते आणि त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न तेथे मोठ्या प्रमाणावर निर्माण होतो. आता झोपडपट्ट्यांमध्ये वाढ झाल्यामुळे अनौपचारिक क्षेत्रात वाढ होते, म्हणजे की गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये वाढ होते, की लोकांना जर काम मिळालं नाही परंतु गरजा भागवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैशांची गरज असते आणि त्यामुळे हे लोक मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये सामील होतात किंवा घटनांमध्ये सामील होतात आणि त्यामुळे अनौपचारिक क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ
होत असते आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न येथे निर्माण होत असतो. त्यानंतर पुढे बघा की शोधा पाहू असं आपल्याला एक कोष्टक दिलेलं आहे आणि त्यामध्ये अनौपचारिक क्षेत्राबद्दल माहिती गोळा करा असं सांगितलेलं आहे आणि तुमच्या निरीक्षणानुसार काही उपक्रम नमूद करा. तर ही माहिती तुम्ही गोळा करायची आहे आणि आपल्या वहीमध्ये लिहून ठेवायची आहे. तर आज आपण की दारिद्र्यरेषा आणि दारिद्र्याचे प्रकार अभ्यासले. तर पुढच्या तासाला आपण भारतातील दारिद्र्याचे विस्तार आणि अंदाज या संकल्पना अभ्यासणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.